नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे, जे भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतलेत ते आमच्यावर कसला आरोप करतायत असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. फडणवीस सरकारमध्ये वाटा आणि घाटा पाहिलाय, काँग्रेस असले वाटे घेत नाही असं देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे आणि राजभवन भाजपचं कार्यालय झालंय असा टोला देखील त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे. बघूयात नाना पटोले काय म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणेने एखाद्या तपासाला हाती घेतल्यानंतर त्या केंद्रीय तपास यंत्रणेला बुलेटिंग म्हणजे मीडियाच्या समोर जाऊन झालेल्या सगळ्या चौकशीचा अहवाल पर्यायानं जनतेला कळवलं पाहिजे की नेमकं या घटनेमध्ये काय, का केंद्रीय तपास यंत्रणा सांगत नाही, याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहेत हे सांगत का नाही. आखरी केंद्रीय तपास यंत्रणेकडे तुम्ही तातडीने हे प्रकरण घेऊन नेलात, त्याची कारणं काय. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधी पक्षच चुकीचं या महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला घेऊन चाललेला आहे. परमवीर सिंगच्या घटनेमध्येही सुद्धा मी त्या अधिकाऱ्यांबद्दल फार काही बोलणार नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे की अधिकाऱ्यांनी कोणाची बावली बनू नये हा संदेश आम्ही काँग्रेसच्या वतीनं देणार. तर सत्तेसाठी आतुर झालेल्या भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसंच सरकारच्या वतीनं आम्ही बोलतोय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घेण्याची गरज नाही असंही मलिक म्हणाले. खोटे आरोप करून कोणी आरोपी होत नाही. पवारसाहेबांचे अधिकार आहे, दोनदा नाही कितीदा बोलू शकताय. मुख्यमंत्री यांच्या प्रश्नावर बोललेच पाहिजे, काही गरज नाही. आम्ही बोलतोय ना, त्यांचे खोटे आरोपवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायची काही गरज नाही. भाजपची लोक सत्तेसाठी विचलित झालेले, व्याकुल आहे. कधी सत्ता येते असं वाट पाहत आहे, सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यासाठी सरकारच्या बदनामी करण्याच्या कट कारस्थान केंद्रीय यंत्रणेचा वापर करून कुठेतरी अधिकाऱ्यांना हातीशी धरून करताय, पण यांचं हे प्रयत्न कधीही सफल होणार नाही. दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली ती सुप्रीम कोर्टात, आणि त्यावर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंग यांची याचिका दाखल करून घ्यायला नकार देत हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिलाय. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. परमबीर सिंग आधी हायकोर्टात का गेले नाहीत असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केला. दरम्यान आम्ही हायकोर्टाला कुठलेही निर्देश देणार नाही, यावर सुनावणी कधी घ्यायची हे हायकोर्ट ठरवेल असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हायकोर्टात जाणार आहेत. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या सुनावणीनंतर ॲडव्होकेट विशाल जोगदंड यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. माझ्यासोबत आता विशाल जोगदंड आहे, जे सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. विशाल सर, मला सांगा, काय याचे परिणाम काय होऊ शकतात? याचे परिणाम असे आहेत की हायकोर्टासमोर हे जे प्रकरण चालेल आणि हायकोर्टासमोर हा जो विषय येईल याच्यामध्ये आर्टिकल 226 म्हणजे रिट पिटिशनमध्ये हे प्रकरण जाणार आहे. आणि याच्यामध्ये माननीय मंत्री जे आहेत त्यांनाही पार्टी करणं गरजेचं आहे त्यांना. आणि हे जे सर्व प्रकरण आहे, या सर्व प्रकरणामध्ये आता आपल्याला हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्ट म्हटलं की हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे, तर मला असं वाटतं की कदाचित याचा परिणाम असा होऊ शकतो की हे प्रकरण त्याच गंभीरतेनं हायकोर्टासमोर सुद्धा जाईल. आणि या प्रकरणामध्ये जे पोलीस डिपार्टमेंट आहे आणि जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईड आहे, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी पाहण्यात येतील. नाही, सुप्रीम कोर्टामध्ये जसं त्यांनी स्पष्ट केलंय की रश्मी शुक्ला यांनी अतिशय गंभीर आरोप लगावलेले आहे. एक प्रशासकीय अधिकारी सुप्रीम कोर्टात येतो, त्या संदर्भात दुसऱ्या प्रशासकीय अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरती आरोप होतात. असे अधिकार असतात का एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये येण्याचे? याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे प्रकरण आहे की तुम्ही तुमच्या राज्यामधले जे काही एकमेकाविषयीचे प्रश्न आहेत ते तुम्ही असे सुप्रीम कोर्टात आणू शकत नाहीये. सुप्रीम कोर्ट हे कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आहे. या कोर्टासमोर तेच प्रश्न यायला पाहिजे ज्याच्यामध्ये क्वेश्चन ऑफ लॉ आहे. आणि आपण पाहिलं की हायकोर्टासमोर तुम्ही फॅक्ट्स घेऊन जाऊ शकता, सुप्रीम कोर्टातही घेऊन येऊ शकता, पण तसं ते प्रकरण पाहिजे. परंतु इथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडवर असलेले जे प्रश्न आहेत, दोघांची भांडणं जे आहेत किंवा त्याच्यामध्ये तुमच्यातला जो काही मनमुटाव असेल तो तुम्ही इथं आणण्याचं काही कारण नाही आहे. आणि तुम्ही आरोप मात्र गंभीर प्रकारचे करतायत. तर अशा दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नाही, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुभाष शेट्टी यांनी जे द्विसदस्य खंडपीठाने निर्णय दिला आहे की आपण उच्च न्यायालयात का गेलं नाहीये, याचा अर्थ असा होता परमजीत सिंग यांची चूक झाली.
याच्यामध्ये असं आहे की चूक म्हणता येणार नाही. याच्यामध्ये तुम्ही अप्रोच होऊ शकता, तुम्ही सुप्रीम कोर्टातही जाऊ शकता आणि हायकोर्टातही जाऊ शकता. हायकोर्टात गेला असाल तर तुम्हाला जास्त वेळ पण मिळतो, तुम्हाला जास्त विस्तृतपणे गोष्टी मांडता येतात. सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल 32 खाली तुम्ही ते सगळं करू शकता. परंतु जो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता आपण पाहत असाल आर्टिकल 226चा अर्थ काय होतो? 226 खाली तुम्ही रिट पिटिशन करू शकता. हायकोर्टाला ते अधिकार आहेत देशामधील. म्हणजे 226 खाली हायकोर्टामध्ये आणि 32 खाली सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही रिट पिटिशन करत असता. एक शेवटचा प्रश्न करतो सर तुम्हाला, की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर बघितलं की ज्या पद्धतीने म्हटलंय की इंटरव्हेन्शन आहे जे या संदर्भात, त्या इंटरव्हेन्शनलाही तिथे अलाउ करावं. सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात काही दस्तक याचिका देण्यात आल्या होत्या, त्याही याचिकाकर्त्यांना तिथे इन्क्लूड करावं असं सुप्रीम कोर्टाने सूचना केली आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काही होत नाही. याच्यामध्ये एकच होईल की हायकोर्टासमोर गेल्यानंतर ते हायकोर्ट डिसाईड करेल की या इतर जे लोक मध्ये इंटरव्हेन करायचं मागतायत त्यांना ते करण्याचं काही ग्राउंड आहे का, कोण आहेत ते, कशासाठी त्यांना इंटरव्हेन करायचं हे पाहिलं जाईल. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट विशाल जोगदंडे यांनी अतिशय स्पष्ट हा जो संपूर्ण ऑर्डर आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा त्याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. दरम्यान परमबीर सिंग आधी हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात का गेले त्यावर देखील आपण एक नजर टाकणार आहोत. यातला मुद्दा क्रमांक 1 असा की परमबीर सिंग यांनी त्यांच्या बदलीचा मुद्दा हायकोर्टात नेला असता तर त्यात त्यांना MAT अर्थात महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे जाण्याचे निर्देश देण्यात आले असे, अर्थात मॅटचेही निर्देश असते. आज सुप्रीम कोर्टानं त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितल्यामुळे याचिकेवर आता हायकोर्टात सुनावणी होऊ शकेल. हा झाला मॅटचा मुद्दा. दुसरा मुद्दा असा की या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रतिवादी का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत हायकोर्टात आता गृहमंत्र्यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात येईल. या प्रकरणी देशमुख यांना न्यायालयीन प्रकरणात आपली बाजू मांडावी लागेल. परमबीर सिंग यांनी कोर्टात आणलेले प्रकरण गंभीर आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना याबद्दल ते का बोलले नाहीत या सत्ताधाऱ्यांच्या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण सिंग यांना हायकोर्टात युक्तिवादासाठी वापरता येऊ शकेल. हे महत्त्वाचे मुद्दे बघितल्यानंतर आता बातमी आहे पुढची. सचिन वाझे प्रकरण असो किंवा गृह खात्यातल्या ट्रान्सफरचं रॅकेट असो, मुख्यमंत्र्यांचं यावर असलेलं मौन ही सर्वात चिंताजनक बाब आहे असं आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यपालांची आज भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपचं शिष्टमंडळ आज सकाळी राज्यपालांकडे गेलं होतं. 100हून अधिक प्रकरणांची यादीच यावेळी भाजपनं राज्यपालांना दिली आहे. राज्यपालांनी या सगळ्याचबद्दल मुख्यमंत्र्यांना बोलतं करावं आणि त्यांच्याकडून अहवाल मागावा असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. आणि याच्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक गोष्ट काही असेल तर या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं मौन. एक शब्द माननीय मुख्यमंत्री या संदर्भात बोलत नाहीयेत. सन्माननीय पवार साहेबांनी 2 प्रेस घेतल्या पण दुर्दैवाने झालेला प्रकार पाठीमागे घालण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेस पार्टी ही तर अस्तित्वहीन दिसतेय. या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिकाच नाही आहे. या महाविकास आघाडी सरकार म्हणा का महावसुली आघाडी सरकार म्हणा, यांनी सगळी नैतिकता ही पूर्ण पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेकरता या ठिकाणी हे सगळं काम चाललेलं आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. दरम्यान गृह खात्यातल्या बदली रॅकेटच्या संदर्भात देखील आज आरोप प्रत्यारोप झाले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आज देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. बघूयात राऊत यांनी काय म्हटलं आणि त्याला फडणवीसांनी कसं उत्तर दिलं. सरकारमध्ये काही अधिकारी असू शकतात जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे, त्याने काही कागद बनवले असतील चांगल्या हेतूनं, सदहेतूनं, आणि त्या कागदाची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील. पण तो जो काय बॉम्ब वगैरे घेऊन इथे विरोधी पक्षाचे नेते आले होते आपल्या सगळे, तो भिजलेला लवंगी फटाका आहे बरं का. तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वात सुद्धा नव्हती. काल जो अहवाल मी दिलेला आहे तो लवंगी फटाका आहे
की ॲटम बॉम्ब आहे हे लवकरच लक्षात येईल. एवढे का घाबरले? जर तो लवंगी फटाका होता तर 25 ऑगस्टपासनं तो दाबून का ठेवला? कोणाचे चेहरे बाहेर येणार होते? हा अहवाल बाहेर आल्यानंतर नेमके कोणाचे चेहरे बाहेर येणार होते, नेमके कोण याच्यामध्ये लिप्त आहेत आणि म्हणून त्यांना वाचवायला तुम्ही तो दाबून ठेवला, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून लवकरच यातलं सत्य बाहेर येणार. आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत सचिन वाझे यांच्या वैद्यकीय तपासाबद्दलची, कारण त्यांचे काही सॅम्पल्स आता एनआय अधिकारी घेऊन गेले असं कळतंय. त्यांना वयानुसार काही आजार आहेत आणि अटक होण्याआधी त्यांनी एक भावनिक पोस्टही केलेली होती आणि त्यामुळे कोठडीत असल्यापासून एनआयचे अधिकारी वाझेंच्या तब्येतीची काळजी घेत आहेत. दररोज सकाळ संध्याकाळ सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी येतात. उद्या त्यांची कोठडी संपते आणि त्यांना उद्या कोर्टातही हजर केलं जाणार आहे. यावेळी देखील त्यांची वैद्यकीय तपासणी होईल, पण त्याआधी शुगर आणि ब्लड रिपोर्ट लगेच येणार नाही. त्यामुळे या टेस्ट आज करून उद्या त्याचे रिपोर्ट येतील, जे कोर्टात सादर करता येईल, हा यामागचा प्रयत्न आहे. एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना एनआयएनं ठाणे न्यायालयात एटीएस विरोधात याचिका दाखल केली आहे. मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास एनआयकडे सुपूर्द करावा आणि तपासाची कागदपत्र, मुद्देमाल, आरोपींविषयींची त्याचबरोबर इतर गोष्टी एनआयला सुपूर्द कराव्यात अशी मागणी एनआयनं केली आहे. एनआयनं आधी याची तक्रार महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे देखील केली होती, पण त्यांच्याकडून उत्तर न आल्यानं आता कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपासही एनआयकडे वर्ग करण्याची अधिसूचना केंद्रीय गृह खात्यानं काही दिवसांपूर्वीच काढली. हत्याकांड प्रकरणी एनआयला एफआयआर दाखल करण्याचे आदेशही दिले, पण अजूनही एटीएसनं तपास एनआयकडे सोपवलेला नाही आणि त्यामुळे हा संघर्ष आता कोर्टात पोहोचलाय. बघूयात एनआय तपासाबद्दल कायदा काय सांगतो. केंद्र सरकार कुठलीही केस एनआयकडे देऊ शकतं. केंद्रीय गृह खात्याकडून अधिसूचना त्या संदर्भात निघते. ही अधिसूचना संबंधित राज्याकडे पाठवली जाते. राज्याच्या तपास यंत्रणेनं तपास सोपवणं यामध्ये अपेक्षित असतं. यासाठी राज्य सरकारचा लेखी आदेश गरजेचा असतो. मनसुख हिरेन हत्याकांडात राज्य सरकारनं अद्याप आदेश काढलेला नाही. हा आदेश आल्यानंतर तपास सोपवू अशी माहिती एटीएसच्या सूत्रांकडून मिळते. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर राज्यातली एक महत्त्वाची बातमी, कारण बीड जिल्ह्यात 10 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. 25 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आणि साखळी खंडित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आलंय. लॉकडाऊनच्या कालावधीत नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आलेले आहेत. बीडकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पुढची बातमी आहे. नाशिकची गोदा घाटावरच्या पर्यटन बोटी जाळल्याची एक धक्कादायक घटना घडली. गांधी तलावावरच्या 4 बोटी मध्यरात्री जाळण्यात आल्याचं कळत आहे. सध्या गोदा घाटावर कॉन्क्रीट काढण्याचं काम सुरू आणि त्यामुळे बोटी किनाऱ्यावर लावण्यात आल्या होत्या. शहरात या वाहन जळीताच्या घटनांनंतर आता बोटी जाळण्याचा प्रकार देखील तिथे सुरू झाला. आपण बघतोय नाशिकमधल्या गोदावरी तीरावरची ही दृश्य. त्यामुळे या सगळ्याच घटनांमुळे तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. उल्हासनगरमधली एक धक्कादायक घटना. एका अल्पवयीन मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं उल्हासनगर शहर अक्षरशः हादरून गेलंय. प्रेमाला विरोध केला त्यामुळे मुलीनं तिचा प्रियकर दिलजीत यादवच्या मदतीनं आईच्या हत्येचा कट रचला. अल्पवयीन मुलीच्या मित्रांना विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या हत्येचा उलगडा झालाय. या हत्येप्रकरणी 15 वर्षाच्या मुलीचा सहभाग असल्यानं तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले, पण आता तिची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. मुख्य आरोपी दिलजीतला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अज्ञात इस्मानी तिच्या मानेजवळ 2 चाकूने मारहाण करून 2 वार चाकूने मार करून तिचा खून झाल्याचे दिसून आले. त्याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना 76/21
76/21 302चा गुन्हा दाखल केला, 302 201 प्रमाणे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्या भागात राहणारा एक मुलगा जिल्हाजित भैयालाल यादव 19 वर्षाचा मुलगा आहे, त्याला ताब्यात घेतलं संशयावरून. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता सांगितलं की ते जी मयत महिला आहे तिची एक अल्पवयीन मुलगी, त्याचे रिलेशन्स होते. ते रिलेशनने मयत महिलेला म्हणजे आईला माहीत झाले होते, त्यांचे वादावाद होत होती, म्हणून त्यांनी तिच्या सांगण्यावरून तिला खून केलेला आहे. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.